आपण पाहतोय डीप कव्हरला अंतिम क्षणी चेंडू मैदानावरती रोखला गेलाय आणि त्यानंतर या चेंडूवरती धावेंसाठी बरीचशी धावाधाव बरीचशी पळापळ 3 धावा ज्या मात्र मैदानावरती आपण पाहतोय। स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय समीर भाऊ जगताप यांचं प्रामुख्याने शुभागमन होतंय। मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय, पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा ज्या मैदानावरती आपण पाहतोय। 2 चेंडूवरती 7 धावा आल्या। तिसरा बॉल फुल टॉस टाकलाय, कव्हर्सला चेंडू उडवलाय, व्हॉट अ कॅच। हो हो हो, जबरदस्त झेल, मैदानाच्या आतमध्ये एक अफलातून झेल पाहायला मिळालाय। कॅच ऑफ द मॅच आपण म्हणू। प्रथमेशने टिपलाय लाजबाब झेल, फलंदाज कौशल खात न उघडता तो मात्र झालाय बाद। पहिला चेंडू होता, फुलटॉस मिळाला, इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न कौशलचा होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तितकीशी चेंडूने लांबी घेतली नाही आणि कौतुक करावं लागेल प्रथमेशचं। पाठीमागे धावत असताना थोडासा अवघड झेल नक्कीच होता, परंतु मैदानावरती तो झेल सोपा केला आणि अगदीच अंदाज घेत पूर्णतः मैदानावरती 100% समर्पण दिलं आणि एक चांगला कॅच मैदानावरती आपण पाहिलाय। दरम्यान अनिकेत बुचडे आलाय, पहिलाच बॉल समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर लॉंग ऑफला पोहोचले सुमित जाधव। अनिकेत बुचडे चांगला फटका, परंतु तितकाच सुंदर झेल आणि एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानावरती बाद। अनिकेत बुचडे देखील बॅक टू द डगआउट। दोन गडी बाद, दोफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा। पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा आल्या, तिसऱ्या चेंडूवरती कौशल जगताप बाद, चौथ्या चेंडूवरती अनिकेत बुचडे मैदानावरती बाद झाला। विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मैदानाच्या आतमध्ये आता गोलंदाज निलेश धनावडे जे पाहायला मिळणार आहेत। ऑन हॅट्रिक बॉल, निलेश तयार, नवीन फलंदाज दत्ता लांडे दाखल झालेत। थोडेसे ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने घेतला यष्ट्यांचा वेध आणि याचबरोबर विकेट हॅट्रिक पूर्ण करतात निलेश धनावडे। श्री नवखंडनाथ चषक उरवडे या स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करताना तिसरी विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे। नक्कीच मैदानावरती निलेश धनावडे इज द मॅन। अफलातून गोलंदाजी, 2 फलंदाज झेलबाद आणि त्यानंतर हॅट्रिक बॉल वरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, फलंदाज बाद। लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 विकेट। पहिल्या बॉलवरती मिसफील्ड झाली, चौकार, परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा। बॅक टू बॅक आपण पाहिलं, लागोपाठ 3 विकेट डाऊन झालेत। नवीन फलंदाज बाळू लांडे मैदानावरती दाखल झालेत। लागोपाठ 3 चेंडूवरती 3 विकेट। त्यानंतर पुढचा बॉल हलक्या हातानं लॉंग ऑन रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, फिल्डर येत्या चेंडूच्या पाठीमागे, त्यानंतर आलेले एक सिंगल। स्पर्धेच्या निमित्तानं अमोल भाऊ पवळे। दरम्यान आपण पाहतोय षटक क्रमांक पहिले संपले गेले, नौफलकावरती धावा आहेत त्या 8, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये। विकेट हॅट्रिक साठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पारितोषिक या ठिकाणी असणार आहे दामदेव भाऊ